गणपती बाप्पा मोरया. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर सकाळचे 10:15 झालेत आणि आता आपण स्वारगेट बसस्टँडला आहोत. या पावन सणाला आम्ही तुम्हाला अष्टविनायकाचे दर्शन घडवून आणणार आहोत, ते पण आपल्या एसटीने. तर हा प्रवास याच्या आधी कोणी केला नाही आहे, तर हे पहिल्यांदा अनुभव तुम्हाला आणि आपल्याला येणार आहे. तर प्रवासाची पूर्ण माहिती कशी असणार आहे, आपल्याला किती खर्च येणार आहे, किती वेळ लागणार आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार आहे. जुळून राहा शेवटपर्यंत. तर बघत आपली आता गाडी कोणती येते म्हणजे आता प्रवासाला सुरुवात करू. आज बसस्टँडला आलो आहे. गर्दी बऱ्यापैकी दिसते. पाऊस पडत नाही, हे सगळ्यात चांगली बाब आपल्यासाठी होती आहे. कारण की ते पावसामध्ये जी तारांबळ होती ती आपली होणार नाही. आता बघूयात पुढं पाऊस लागतोय का नाही, काय माहिती, आपल्याला माहिती नाही. आता गाडी आपली लागली का नाही ते पण माहिती नाही. बघूयात. समोर बघू शकता कशा प्रकारे एस टीमध्ये घुसण्याचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रातली एस टी आणि आपले प्रवासी म्हणजे जुगाड केल्याशिवाय तुम्हाला जागा भेटणार नाही, हे समीकरण. आपल्यासोबत परत तुम्ही पाहू शकता कोण आहे. नमस्कार मंडळी. पुढं जागा भेटलेली आहे आपल्याला रोजच्या प्रमाणे. तर आपल्याला डायरेक्ट मोरगावची गाडी काही भेटली नाही आहे, त्यामुळे आपण ज्या गाडीत बसलो ते बघू शकता फलटण जेजुरी सासवड. तर आपण जेजुरीला उतरून तिथनं जाणार आहोत गाडीने. फार ॲडजस्ट करून आपण जाणार आहे, कारण की आपण एस टीने जातो. तर मित्रांनो, जसं आपण बघताय स्वारगेटवरनं निघालो आहे मोरगावच्या दिशेने. त्यानंतर आपण सिद्धटेकच्या दर्शनाला जाणार आहोत आणि आजचा शेवटचा स्टॉप हा आपला थेऊरचं दर्शन घेऊन असणार आहे. टोटल 197 किलोमीटरचा आजचा आपला प्रवास असणार. अष्टविनायक हा शब्द अष्ट आणि विनायक या दोन शब्दांच्या संयोगातून तयार झाला आहे. अष्ट म्हणजे 8 आणि विनायक म्हणजे आपले दैवत गणपती. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपतीची पूजा केली जाते, कारण गणपती बाप्पा. आपण NH65 वरून आपण निघालो आहोत सासवड आणि जेजुरीच्या दिशेने. तो जो रोड तुम्ही पाहिला तो जातो सोलापूरकडे. वडातला फेमस तेलंगा राईस तुम्हाला इकडं पुण्यामध्ये जागोजागी खायला भेटेल. पावणे 12 झालेले आहेत आणि आता आपण दिवे घाट जवळ आलेलो. तर दिवे घाट आपण आता बघूयात, एक्सप्लोर करू. पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेला दिवे घाट पुणे सातारा महामार्गालगत निसर्गरम्य परिसरात पसरलेला आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 700 मीटर उंचीवर विसावला आहे. हिरवळीच्या दऱ्या, धबधबे आणि घनदाट जंगलांनी सुशोभित केलेल्या विस्तीर्ण क्षेत्राचा यात समावेश होतो. निसर्गाच्या मिठीत अविस्मरणीय अनुभवासाठी एकदा तुम्ही दिवे घाटामध्ये नक्की आले पाहिजे. निसर्गासोबत हा प्रदेश विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांसाठी देखील एक अभयारण्य आहे. सागवान, शिशम आणि बांबूची जंगले या भूप्रदेश व्यापून टाकतात. मंडळी, छोटासा घाट तुम्ही पाहिला, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, दुपारचे आता 2:15 झालेत आणि आपण सासवड शहरामध्ये आलेलो. इथून जेजुरी आपलं 18 किलोमीटर असणार आहे. बाकी गर्दी तुम्ही बसमध्ये बघू शकता. या रूटला लोकल गाड्या काय म्हणतो कमी असल्यामुळे गर्दी जास्त आहे. आता आपण डायरेक्ट जेजुरीमध्येच तुम्हाला भेटूया. जेजुरीमध्ये आपण आलेलो आहोत. जेजुरी गड तुम्ही बघू शकता. तर येळकोट येळकोट जय मल्हार. तर आता जेजुरीमध्ये आपण आलेलो. तर आता गाडी स्टँडला जायला टाईम लागणार आहे, त्यामुळे आता आपण इथनं थोडंसं खाऊया. जेजुरीमध्ये हॉटेल लवकुशमध्ये आपण आलेलो आहे. तर छानपैकी असं जेवण झालेलं आहे. राईस प्लेट आपण खाल्ली आहे. 80 रुपये प्लेट आपल्याला ती राईस प्लेट पडली आहे. समोर एक गाडी आली तुम्ही बघू शकता. ही गाडी जाणार आहे आता मोरगावकडे आपल्याला.
तर पूर्ण रिकामी गाडी आता आपल्याला भेटली आहे. चला आता जाऊयात मोरगावकडे. पूर्ण नवीनच अशी गाडी. तुम्ही बघू शकता 50 रुपये म्हणजे 25 रुपये आपल्याला एकाला पडलेले आहे. तुम्ही बघू शकता जेजुरी रेल्वे स्टेशन आपण आता सध्या पास करतोय. त्यानंतर लगेचच आपल्याला पेशवा तळ्याचे अतिशय छान असे दृश्य पाहायला भेटतात आणि अवघ्या पुढच्या काही मिनिटांमध्येच आपण पोहोचतोय मोरगावमध्ये. बोला गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण पहिल्या अष्टविनायकच्या ठिकाणी आलेलो आहोत मयुरेश्वर यांचे दर्शन घेण्यासाठी. तर आता इकडे मंदिराकडे जाऊयात आणि आपण आधी दर्शन घेऊ आणि मग तुमच्याशी बोलू. ते उतरू शकता किंवा बसस्टँडला जरी उतरलात तरी जवळ आहे. समोर इथं तुम्हाला कोहिनूर दिसत असेल. हॉटेल कोहिनूरपासून लेफ्ट मारला की आपण मंदिराकडे जाणार आहोत. म्हणलं बसस्टँडला उतरण्याच्या पेक्षा आपण अलीकडेच उतरू म्हणजे इथनं आपल्याला जाता येईल. इकडे कधी आलात तुम्हाला जेवण करायचं असेल तर मागं मोरया अन्नछत्र आहे. तिकडे जे आहे तुम्हाला पाहू शकता स्वस्त आणि पौष्टिक असं जेवण इकडे भेटतं मात्र 50 रुपयामध्ये. मयुरेश्वर मंदिर हे अष्टविनायकापैकी एक आहे. अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो. मोरेश्वराचे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहामनी काळात बांधले गेले आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने 50 फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. मित्रांनो दर्शन आता आपले झालेले आहेत. चला आता आपण नेक्स्ट गणपतीला जाऊया ते म्हणजे थेऊरला. मित्रांनो मोरगाव देवस्थानाच्या बाहेर आपण निघताच रोडला तुम्ही पाहू शकता खाण्यापिण्याच्या प्रसाद गणाच्या बरेचसे दुकानं तुम्हाला इकडे भेटतील. आणि थोडंसं पुढं आलो की आपण बसस्टँडकडे येतो आणि बघूयात कोणती गाडी आता आपल्याला लागते पुढच्या दिशेला जाण्यासाठी. मी मोरगावचं बसस्थानक बघू शकता अतिशय स्वच्छ आणि छोटं आहे. असेच सगळे बसस्थानक झाले तर स्वच्छ आपल्याला प्रवास करायला आवडतं आणि छान वाटतं. पाहण्यासाठी पण छान वाटतं. समोरचा परिसर पण मोठा आहे फार. आणि इकडून ज्या गाड्या आहेत तुम्ही बघू शकता बारामती जेजुरी शटल सेवा चालू आहे. पुणे पिंपरी चिंचवड दादर मुंबई या साईडला पण गाड्या लागतात. सातारा कोल्हापूरला पण तुम्ही जाऊ शकता आणि फलाट 4ने तुम्ही बारामती इंदापूरला पण जाऊ शकता. टोटल 4 फलाट इकडे असणार आहेत. तर तुम्ही पाहिला असून कोणकोणत्या मार्गाला गाड्या मार्गस्थ इथनं होतात. पण आपल्याला इथून सिद्धटेक किंवा थेऊर कोणतीच डायरेक्ट गाडी नाही. त्यामुळे आपल्याला चौफुला फाट्यापर्यंत जीप भेटली आहे. त्याचा आता आपण प्रवास करू. तुम्हाला मोरगाववरनं थेऊरसाठी डायरेक्ट कोणती बस नाही. त्यामुळे आपण ही जीप वडाप तुम्ही त्याला म्हणू शकता ती केलेली आहे. जी तुम्हाला 40 रुपयाला चौफुलापर्यंत घेऊन जाते. तिकडून तुम्ही पुढं थेऊरला जाऊ शकता. फक्त इथूनच एवढा तुम्हाला प्रॉब्लेम आहे गाडीसाठी. बाकी पुढं तुम्हाला सगळ्या गाड्या लागतात. तर झालं असं की आम्ही थेऊरला प्रथम जाणार होतो. पण दादांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही थेऊरवरनं सिद्धटेकला जाल तर परत तुम्हाला पुण्यामध्ये यावं लागेल. त्यापेक्षा आधी तुम्ही सिद्धटेकला जा जे की नगर जिल्ह्यामध्ये येतं. त्यानंतर तुम्ही पुण्यातले सगळे गणपती करू शकता. म्हणून आपण निघालो आहे आता सिद्धटेकच्या दिशेने. टाईट चेंगरा चेंगरीमध्ये आपण निघालो आहे. 40 रुपये ना. 40 रुपये ॲडजस्ट करावंच लागणार आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट करत असता तेव्हा. पण हे पण ॲडव्हेंचरची मजा वेगळीच असते. आणि खास करून अशा रिमोट लोकेशनला आला तिथे तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल नाही. मग असं ॲडजस्ट करायलाच लागतं. तेवढं प्रवासामध्ये अडचण नसेल तर त्या प्रवासाला काय अर्थ नसेल आपल्यासाठी. तरी तुम्ही जो मागं रोड पाहिला तो अष्टविनायकसाठी झालेला आहे. तो रोड कुठे जातो? डायरेक्ट पाटसला जातो. तिकडून तुम्ही पुढं सिद्धटेक वगैरे जायचं असेल तर त्या रोडने जाऊ शकतो. हां तर स्पेशल त्यासाठी तो रोड केलेला आहे. तुम्हाला मी दाखवला असेल आता. पण तो रोड फक्त प्रायव्हेट आहे आणि आपण STने प्रवास करतोय. त्यामुळे आपल्याला त्या रोडने जाता येणार नाही. हां नाही खड्डा नाही काय नाही एकदम स्मूथ रोड आहे. बघितलं ना. हां हां
चांगलं आहे, चला व्यवस्थित तर केल्यानंतर झाला. तर दादांबरोबर बरीचशी स्थानिक अशी माहिती भेटली, छान अशा गप्पा झाल्या आणि आमचा प्रवास कधी 40 किलोमीटरचा झाला ते आम्हाला देखील कळलं नाही. मित्रांनो, आता आपण आलोय चौफुल्यामध्ये. तुम्ही बघू शकता या साईडला थेऊर 40 किलोमीटर आहे आणि सिद्धटेक 43. भेटू. चला, दादांनी चहा पाजलेला आपल्याला. दादा, आपलं नाव काय? अब्दुल पटेल. छान प्रकारे ह्यांची सेवा चालू आहे, कारण की इथं बस नाही आहे, तर आपल्या भाविक लोकांना ते बऱ्यापैकी दर्शन करून देतात आहेत. त्यासाठी तुमचं खरंच आभार. तर भेटूयात परत कधी भेट झाली तर. आणि आता आपण निघूयात पुढच्या प्रवासाला. धन्यवाद. प्रवासामध्ये असे व्यक्तिमत्व भेटले तर प्रवासाची मजा ही वेगळीच होते. एक नवी ऊर्जा आपल्याला भेटते प्रवास करण्यासाठी. गाव आपण इकडनं आलेलो आहे. या साईडला आपलं थेऊर आणि या साईडला सिद्धटेक. तर आता फक्त आपल्याला ST टायमिंगला भेटली पाहिजे. आता आपण दौंडच्या रोडला आहे. आपल्याला इथून डायरेक्ट सिद्धटेकला गाडी नाही आहे. इथून आपण दौंडला जाणार आहे. बघूयात दौंडला जाणं होतं का कुठं जाणं होतं. तिकडून आपण परत सिद्धटेकला जाणार आहोत. टू मच ॲडव्हेंचर. चला, गाडी आपली आलेली आहे. तिकडं मी हे करताना डायरेक्ट सिद्धटेक गाडी आपल्याला भेटलेली आहे. बरं झालं, पण गाडीमध्ये जागा काहीच नाही आपल्याला. तुम्ही बघू शकता किती गाडी. आपल्याला सिद्धटेकपर्यंत उभा राहण्याचा प्रवास आहे. आपल्याला इथून 43 किलोमीटर अंतर आहे आणि 70 रुपये तिकीट एकाला आहे. त्याला जागा नाही तरी कशी बशी कोंबली आणि धरून थांबलेलं आहे इकडे. एवढं ॲडजस्ट चालू आहे आपलं प्रवासासाठी. तर होईलच, प्रवास आपला छान होतोय. फक्त थोडं आपण पेशन्स ठेवतो त्यामध्ये. कसं वाटतं उभा राहून प्रवास? एक ग्रामीण भागात गेलं की उभा राहून प्रवास करता आला नाही. ग्रामीण भागाची एस टी हीच महत्त्वाची लाईफलाईन आहे. त्यांना एस टी शिवाय दुसरा पर्याय नाही आणि असंच प्रवास करतात. आपण तर कधीतरी येतो, ते नेहमी करतात. एकदा केलं तर काय, नाहीतरी आपल्याला सवय त्यामुळे काय वाटत नाही. नवीन माणसांना थोडंसं अवघड जातं असं. तर आता 5:15 झालेत आणि आता आपण आलो दौंडमध्ये. गाडी बघू शकता बऱ्यापैकी खाली झालेली आहे. ॲटलिस्ट उभा राहायला आणि बॅग ठेवायला तरी जागा भेटली आहे. बरं वाटतंय जरा सध्या. सगळ्यात मागं असल्यामुळं धक्के तुम्ही बघू शकता. कॅमेरा असा एका ठिकाणी थांबतच नाही. संध्याकाळची वेळ, STचा प्रवास, आधी सूर्योदय, याचं कॉम्बिनेशन जे आपण प्रवासात अनुभवतोय ना, हे एक नेक्स्ट लेवलचा ॲडव्हेंचरसुद्धा फील करतो. 5:45 झालेत. झोप आली होती. अचानक गाडी कुठे ते थांबली आणि मी विचारलं आणि आता आपण सिद्धटेकमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे. एकदम इथलं एक नंबर असं शांत वातावरण झालेलं आहे. इथं आपली गाडी. तर चला मग आता दर्शनाला आता जाऊयात आपण. खाण्यापिण्याच्या गोष्टी भरपूर आहेत. समोर तुम्ही बघू शकता तिथं मंदिराचं आपल्याला बोर्ड दिसतोय. तर मे बी त्या साईडला मंदिर असेल. भीमा नदीच्या काठावर मंदिर आहे. एक नंबर असं इकडं दृश्य आहेत. शांत असं वातावरण आहे. दर्शन घेतलं तुमच्या मनाला अतिशय शांत असं वाटेल इथे. बाकी तुम्हाला उसाचा रस वगैरे प्यायचं आहे, काही खरेदी वगैरे करायची आहे, सगळ्या गोष्टी इकडे तुम्हाला भेटतील. ते बघू शकता. भीमा नदीच्या काठावर वसलेला सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकापैकी तिसरा गणपती. पाषाणच्या सिंहासनावर सिद्धिविनायक विराजमान झालेली स्वयंभू मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र, सूर्य, गरुड याची प्रतिमे आहेत. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे मंदिर येतं. दौंडपासून सिद्धटेक अवघ्या 99 किलोमीटरच्या अंतरावर आहे. खरेदी करण्यासाठी इकडे तुम्ही धार्मिक ग्रंथ वगैरे सगळ्या गोष्टी घेऊ शकता. प्रसाद वगैरे ते पण भेटेल तुम्हाला. दर्शन घेऊन परतीच्या दिशेने जाताना तुम्ही डाव्या बाजूला गेलात तर तुम्ही घाटाच्या दिशेने जाता. छानपैकी असं दर्शन झालेलं आहे. गर्दी काय आपल्याला लागली नाहीये. आता आपण घाटाकडे चाललेलो. आता सूर्यास्ताची वेळ आहे. घाटावर असे एक नंबर दृश्य दिसणार आहेत आणि दर्शन झाल्यामुळे मन आता अतिशय तृप्त आपलं होणार आहे. आणि यानंतर बघूयात आपला पुढचा प्रवास कसा होतोय काय नाही. तोपर्यंत थोडंसं आता शांत या घाटाच्या ठिकाणी बसून मनात शांत करून घेऊ. दर्शन झाल्यानंतर मंदिरालगतच भीमा नदीचा शांत असा घाट आपल्याला अनुभवायला मिळतो. संध्याकाळची वेळ, दिवसभरची पूर्ण थकान इथं निघून जाते आणि थोडा वेळ विश्रांती गेल्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रवासाकडे निघालो आहे, ते म्हणजे थेऊरकडे.
पण गाडीमध्ये झोप आल्यामुळं थोडंसं झोपलो आम्ही आणि अवघ्या 2-4 तासानंतरच आपण पोहोचलो थेऊरमध्ये. तर मंडळी आता 8:30 वाजलेत आणि आपण थेऊर फाट्याला आलेलो आहे. जसं की तुम्ही बघितलं असं आपण सिद्धटेक नंतर आपण गाडीने इकडे आलो होतो आणि की ST बस वगैरे आपल्याला काय नव्हती. नशीब एक काका इकडनं जात होते सिद्धटेकचं भाडं घेऊन पुण्याकडे, तर त्यांनी आपल्याला थेऊर फाट्यापर्यंत सोडले. त्यांनी 150 रुपये घेतले, असू द्यात, पण आपल्याला वेळेला कामी आले ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता इथून थेऊर फाट्यापासून मला वाटतं साधारणतः 5 ते 6 काय हॉर्न आहे गाड्यांच्या ट्रॅफिकमुळे 5 ते 6 किलोमीटर अंतर असणार आहे. तर चला आता थेऊरमध्ये जाऊ. काय भेटतं का आपल्याला बघू आपण. थेऊर फाट्याला इकडं थेऊरच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. रिक्षा भेटली आपल्याला आणि आपण थेऊरमध्ये आलो. 15 रुपये घेतले त्यांनी. तर चला आता दर्शन घेऊ. तुम्ही बघू शकता सगळं बंद झालेलं आहे इकडे. यायला आपल्याला लेट झालाय, पण नशीब आपल्याला त्या काकांची गाडी भेटली, नाहीतर हा मुक्काम सिद्धटेकलाच आपला असला असता. मंदिराच्या आत जाण्याच्या पहिलेच तुम्हाला इकडं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर देखील भेटतं. इकडे पण तुम्ही दर्शन करू शकता. बाकी मार्केट तिकडे बंद होतं, पण इकडे सगळीकडे चालू आहे बऱ्यापैकी. भाविकांची गर्दी आपल्याला दिसते इकडं. अष्टविनायकातला 5वा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी. हे गणपतीचे मंदिर धरानीधर महाराज देव यांनी बांधले. 100 वर्षानंतर पेशव्यांनी तेथे भव्य मंदिर व आकर्षक सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले असून त्या काळी मंदिर बांधायला केवळ 40,000 रुपये लागले होते. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे. चिंतामणीची मूर्ती ही स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे. तर दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं. तर आता थोडंसं खाऊया आणि बघूयात कुठं आपण आता आपला रेस्ट करतोय भक्त निवासमध्ये. आणि तसाच उद्याचा प्रवास पण कंटिन्यू राहील. छान वाटते. 3 गणपती आज झालेले, बाकीचे राहिलेले 5 उद्या होतील का नाही काही गॅरंटी नाही. उद्या नाही झाले तर परवा होते. तर दर्शन झाल्यानंतर आपण आपल्याला राहण्यासाठी बघत होतो रूम कुठे भेटते का, पण आपल्याला मंदिरालगतच भक्त निवासमध्ये राहण्यासाठी माफक अशा दरात रूम भेटलेली आहे. चला तर बघूयात रूम कशी आहे का. ठीक आहे. तर मित्रांनो, रूम बघताय भक्त निवासमध्ये आपण केलेली आहे. छानपैकी झालेली रूम आपल्याला 300 रुपयामध्ये. दोघांचं पण काम आमच्या झालेलं आहे बऱ्यापैकी. तुम्ही बघू शकता बेड वगैरे आहे. 2-3 लोक आरामशी झोपू शकतात. बाकी वॉशरूम आहे, शावर वगैरे पण आहे. आणि तर चालेल आता आपण थोडंसं आधी फ्रेश होऊ, मग खाली जेवण वगैरे करू आणि आपला रेस्ट करणार आहे आपण इथं. तर फ्रेश वगैरे झालेलो आहे. आता जेवायला आपण आलेलो आहे. जेवण वगैरे करू आणि आपण व्हेज फ्राईड राईस खाणार आहे. तर त्याची टेस्ट आणि प्राईस काय ते पण तुम्हाला सांगतो. बाकी इथं प्रवेशद्वार आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्या आतमध्ये मंदिराच्या जवळच आपण तिथं रूम केली होती. बऱ्यापैकी जे हॉटेल आहेत ते सगळे बंद झालेले आहेत. त्या खायच्या वेळेच्या कोण इकडे येत असाल तर बाहेरूनच खाऊन या, किंवा इकडं जे आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं ॲडजस्ट करावं लागणार आहे. ऑप्शन नव्हते, त्यामुळे आपण इथं मंदिराच्या समोरच तुम्ही बघू शकता इथे जय भवानी रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे खायला. तर आपण दाल खिचडी मागितली होती. दाल खिचडी खाऊ आणि तुम्हाला सांगतो त्याची टेस्ट कशी असते. ही दाल खिचडी आता आलेली आहे. टेस्ट करून तुम्हाला सांगूयात कशी आहे काय नाही. छान आहे. 80 रुपयाला प्लेट आहे. 1 नंबर झालेली आहे. थोडंसं आम्हाला तिखट हवं होतं म्हणून थोडासा ठेचा घेतला आहे. खाऊन तुमच्याशी बोलूयात. तर उद्याचं थोडं साबण तेल वगैरेचं सामान घेतलेलं आहे आणि तेल. थोडंसं छानपैकी वॉकिंग वगैरे करतो. जेवण झालेलं आहे आपलं, खरेदी वगैरे पण झालेली आहे. आणि हा आपला जो भाग आहे इथंच संपतो. भेटूयात नवीन भागामध्ये. तोपर्यंत जय महाराज. तर मंडळी, पहिला भाग इथेच संपवतो. आमच्यासोबत दर्शन करण्याचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाकी लवकरच भेटूयात दुसऱ्या भागामध्ये.